आधीच 9 लाख कोटीचं कर्ज आहेच महाराष्ट्रावर. म्हणजे 10 लाख करायचं आहे काय, 12 लाख कोटी कर्ज करायचं आहे काय, आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला भरायला लागणार. यांचं काय हो, हे यांच्या झोळ्या घेऊन निघून जातील 2029ला. उद्या फेडायला लागणार आहे आपल्याला. ते सगळ्या महाराष्ट्राला नको असणारा हा शक्तीपीठ आपल्या मुख्यमंत्र्यांना मात्र पाहिजे झालाय, कारण तो त्यांचा स्वप्नातला म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट आहे. आपल्या जमिनी कवडी मोल किमतीनं जाणार आहेत. घरात जाऊन तुळीवर लिहून ठेवा पाहिजेत, माझं जर खोटं वाटत असेल तर. आणि म्हणून तुमच्या उरावर आला म्हणजे एका मंत्र्याच्या स्वार्थासाठी कोल्हापूरचा बळी जायला लागला, हे लक्षात ठेवा. म्हणजे साधारणपणे जवळपास 55 ते 60 हजार कोटी रुपयाचा ढपला पाडण्यासाठी हा महामार्ग आहे. हा तुमच्यासाठी नाहीच आहे. तर काय होणार आहे, 4.5 लाख ह्या रस्त्याला गोळा होणार, 4.5 लाख त्या रस्त्याला गोळा होणार. दोन्ही रस्ते बोंबलत तोट्यात, आणि महाराष्ट्र जनतेवर 1 लाख कोटी रुपयाचं वर आणि डोक्यावर कर्ज. सगळ्या महाराष्ट्राला नको असणारा हा शक्तीपीठ आपल्या मुख्यमंत्र्यांना मात्र पाहिजे झालाय, कारण तो त्यांचा स्वप्नातला म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट आहे. काय त्यांना स्वप्न पडलेलं होतं कुणाला माहित. कदाचित दिल्लीवरनं निरोप आला असेल, कारण दिल्लीचा लाडका उद्योगपती आहे, ज्यानं गडचिरोलीला 2 लाख झाडांची कत्तल करून तिथनं आदिवासींना हुसकून लावून जे खनिज उत्खनन करायला सुरुवात केलेलं आहे, त्या एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून त्याच्या स्वतःच्या मालकीचा असणारा मडगाव मधल्या बंदरातून ते सगळं परदेशामध्ये निर्यात करायचं आहे. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यातल्या जवळपास 21,000 एकर जमिनीची नासाडी करून, कारण 21,000 एकर पैकी जवळपास 16 ते 17,000 एकर जमीन ही बागायती जमीन आहे. ही काही कालव्याखालची जमीन नाही. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी घाण ठेवून कर्ज काढून लिफ्ट इरिगेशनच्या द्वारे पाणी आणून बागायती केलेल्या जमिनी आहेत सगळ्या. या जमिनीमध्ये मी धाराशिवला गेलो, बार्शी परिसरामध्ये गेलो, अगदी हिंगोली संपूर्ण महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहे. अहो 20-25 किलोमीटरवरनं पाणी आणून शेतकऱ्यांनी शेती जमीन ओलिताखाली आणलेल्या आहे. आणि ती जमीन काढून घ्यायचा घाट त्यांनी घातलेला आहे. आणि आमच्यासारखे जेव्हा त्याला विरोध करतात त्यावेळी आम्हाला विकास विरोधी ठरवलं जातं, आम्हाला आंदोलनजीवी म्हटलं जातं. आम्हाला कुठलाही काही निर्णय झाला तर त्याला विरोध करणारे माणसं आम्ही असं म्हणून आमची प्रतिमा तयार केली जाते. विरोध केला काय हो? रत्नागिरी नागपूर हा जो रस्ता आहे आपल्याच जिल्ह्यातनं गेलेला आहे, त्याला आम्ही विरोध केला का? हा केला, काही अंशी केला, पण तो शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्या संदर्भात केला. रस्त्याला विरोध केलेला नव्हता. तो रस्ता आता नीट चालू आहे. त्यातही चोकाक ते अंकली हा जो 38 किलोमीटरचा भाग होता, तिथं मोबदला एकदम कमी, म्हणजे कायद्याच्या दुरुस्तीनंतरचा मोबदला मिळणार होता. ते नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही. अंकली ते सोलापूर किंवा अंकली ते चोकाक ते रत्नागिरी या मार्गामध्ये शेतकऱ्यांना ज्या दरानं पैसे दिलेले आहेत त्या दरानं चोकाक ते अंकली या 38 किलोमीटर मधल्या शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळाले पाहिजेत. म्हणून आम्हाला 3 वर्ष संघर्ष करावा लागला. त्यावेळी कुठं केवळ या 38 किलोमीटर साठी म्हणून वेगळा शासन निर्णय करावा लागला सरकारला आता 2 महिन्यापूर्वी. म्हणजे तो शासन निर्णय शक्तीपीठ महामार्गाला लागू नाही आहे, हे लक्षात ठेवा. गिरीश पोंडेने अगदी बरोबर सांगितलं. अजून धोरण ठरलेलं नाही, आणि त्यांचं धोरण ठरलेलं आहे. मला माहित आहे की 2013चा कायद्याला त्यांनी परत 1956चा महामार्ग अधिनियम लावलेला आहे, आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती आणि 2021 साली केलेल्या आहे. आणि त्यामुळं आपल्या जमिनी कवडी मोल किमतीनं जाणार आहेत. घरात जाऊन तुळीवर लिहून ठेवा पाहिजेत, माझं जर खोटं वाटत असेल तर. पैसे अजिबात मिळणार नाहीत फारसे.
जमीन मात्र जाणार आहे. आता आपल्यामध्ये दोन भाग पडणार आहेत. यापूर्वी आम्ही ते अनुभव घेतलेला आहे. एक महामार्गाला विरोध करणारा वर्ग आणि दुसरा महामार्गाचं समर्थन करणारा वर्ग आता एक एक मेळातनं बाहेर पडणार आहेत. काही उंदरं आता बाहेर पडलेले आहेत. चंदगडमध्ये एखादा मेळावा झालेलाच आहे आता. आणि हे काय म्हणणार आहेत, जिल्ह्याचा विकास होत असताना ही माणसं जिल्ह्याच्या विकासाच्या आड यायला लागलेले आहेत. जिल्ह्याच्या विकास करायचा आहे तर मग आम्ही कुठे विकास कामाला विरोध केला? मी तुम्हाला सांगतो, मी 2009 साली खासदार झालो त्यावेळेपासून मला वाटतंय बंटी साहेब त्यावेळी देवाळे दादा बिहारचे राज्यपाल होते. आम्ही दोघांनी मिळून कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग झाला पाहिजे म्हणून प्रयत्न करत होतो. आणि त्यावेळी ममता दिदी रेल्वे मंत्री होत्या. त्यांच्याकडे जाऊन हेलपाटे घालून पहिला सर्वे मंजूर करून घेतला. मग बजेटमध्ये त्याला मंजुरी घेतली. त्याच्यानंतर सुरेश प्रभू आले, त्यांनी त्याला बजेट लावलं. तो रस्ता अजून, तो रेल्वे अजून होत नाही. कोकणाला कोल्हापूरला जोडायचा असेल रेल्वे मार्गाने जोडा ना. कोकणातली फळं कोल्हापूरला येतील, कोल्हापूरचा भाजीपाला कोकणात जाईल, कोल्हापूरची साखर कारखान्याची साखर बंदरावर जाईल, मुंबईला जायची गरज नाही. याला म्हणतात विकास. त्याला आम्ही कधी विरोध केलेला नाही आहे. विरोध कशाला करतोय की ज्या शक्तीपीठ महामार्गाची आम्हाला गरजच नाही त्या महामार्गाला आम्ही विरोध करतोय. महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून विरोध करतोय. कारण हा महामार्ग हा खाजगीकरणातनं उभा केला जाणार आहे आणि त्याला कर्ज काढून पैसे उभा केले जाणार आहेत आणि ते कर्ज आपण भविष्यामध्ये त्या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टोलच्या माध्यमातून फेडायचा आहे. सरकार 1 रुपया सुद्धा त्यात घालणार नाही, हे लक्षात घ्या. प्रवाशांनी टोलच्या रूपात ते भरायचं आहे. आज ते सांगतात की 1,10,000 कोटी काहीतरी त्यांचा खर्च दाखवतात. ते 15 का 10 हा नवीन वाढला. आधी म्हटले 86,000 कोटी, मग म्हटले 1,00,000 कोटी, आता म्हणतात 1,10,000 कोटी रुपये. आता गंमत बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात तरी काय मेळ आहे का नाही मला कळत नाही. याच शक्तीपीठ महामार्ग आणि नॅशनल हायवे एक आहे आणि तो नाशिक ते अक्कलकोट. नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नॅशनल हायवे अथॉरिटी यांनी डिक्लेअर केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की नाशिक ते अक्कलकोट 374 किलोमीटर लांबीचा रस्ता 6 पदरी, तोही एक्सप्रेस, आम्ही 19,000 कोटीमध्ये पूर्ण करणार आहोत. बघा, 374 किलोमीटर लांब, 6 पदरी, शक्तीपीठ सुद्धा 6 पदरी आणि त्याला खर्च 19,000 कोटी. म्हणजे जर का भागाकार करून बघितलं तर तो 51 कोटीला 1 किलोमीटर पडतो. शक्तीपीठ महामार्ग आधी म्हटले 803 किलोमीटर 86,000 कोटी, पडला 117 कोटीला 1 किलोमीटर. मग म्हटले की हे कोल्हापूरचे लोक विरोध करतात, आम्ही जरा पलीकडे वळसा घालून येतो. मग ते मान खटाव घेऊन आले, कारण त्या ठिकाणी जयकुमार गोरेंनी जवळपास 500-600 एकर जमीन घेऊन ठेवलेली आहे. तिथं त्यांना एक पंचतारांकित हे करायचं, औद्योगिक वसाहत करायची आहे आणि त्यामुळे त्यांना तो हायवेवर आणायचा आहे आणि त्यासाठी तिकडून तो रस्ता वळवून आणला आणि म्हणून तुमच्या उरावर आला. म्हणजे एका मंत्र्याच्या स्वार्थासाठी कोल्हापूरचा बळी जायला लागला, हे लक्षात ठेवा. मग 86,000 कोटीचं झालं 1,00,000 कोटी. मी 1,10,000 कोटीचा अजून हिशेब केलेला नाही, पण 1,00,000 कोटी म्हणजे झालं साधारणपणे 117 कोटी रुपयाला 1 किलोमीटर. एक राज्य सरकारचं राज्य रस्ते विकास महामंडळ, जे महामंडळ 6 पदरी रस्ता 1 किलोमीटर साठी 117 कोटी रुपयाला करतं. एक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे नाशिक ते अक्कलकोट हा रस्ता 6 पदरीच 1 किलोमीटरला खर्च करतं 51 कोटी रुपये. एका बाजूला 51 कोटी, एका बाजूला 117 कोटी. कशाला काय मिळ नाही. म्हणजे साधारणपणे जवळपास 55,000 ते 60,000 कोटी रुपयाचा
ढपला पाडण्यासाठी हा महामार्ग आहे, हा तुमच्यासाठी नाहीच आहे, हे ध्यानात घ्या. 55,000 कोटी रुपये 2029च्या निवडणुकीसाठी त्यांना लागणार आहेत आणि ते तुम्ही द्यायचं आहे. काही ऍडव्हान्स सुद्धा घेतलेत असं माझ्या कानावर आलेलं आहे. आता मगाशी मी म्हटलं की 2 वर्ग तयार होणार आहेत, एक समर्थन करणारा वर्ग आणि एक विरोध करणारा आपण आहेच. कारण आपल्याला आपली जमीन वाचवायची आहे, आपल्याला आपला जिल्हा वाचवायचा आहे, आपल्याला जिल्ह्यातली साखर कारखानदारी वाचवायची आहे, आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोक जनतेची होणारी लूट वाचवायची आहे, म्हणून आपण त्याला विरोध करतोय. आणि दुसरा वर्ग जो समर्थन करणारा आहे त्यातल्या पैकी कुणाला तरी भराव टाकायचा मुरमा, कुणाचं मला वाटतं खाणी असतील दगडाच्या, कुणाचं स्टोन क्रशर असेल, कुणाचं JCB असतील, कुणाचं पोकलँड असेल, कुणाला ठेका घ्यायचा असेल, त्याच्यासाठी काही लोकांना समर्थन करायचं आहे. तुम्हाला माहित आहे पूर्वीच्या काळी आमच्याकडे कडब्याच्या बडमी असायच्या आणि कडब्याच्या बडमी पावसाळ्यामध्ये कुठं मे महिन्यामध्ये कुठं गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर जे शेत असतं गावंदारीत त्या शेतामध्ये गावातली लोक बडमी घालायचे आणि तो शेतकरी सुद्धा म्हणायचा अरे मुक्या जनावरांच्यासाठी बडीम घालताय, घाला माझ्या जागेमध्ये, आणि अगदी आनंदानं त्याला परवानगी द्यायचा आणि बडीम घालायला. फक्त मुक्या जनावरच्या वरच प्रेम म्हणून घालत नव्हता, तर त्याला माहिती होतं की पावसाळ्यामध्ये हे 4 पेंड्या कडबा काढला तर एखादी पेंडी आपल्यालाही मिळेल, त्या आशेने त्याला परवानगी देत होतं. तसं 50,000 कोटी रुपयाचा कडबा हे घेऊन जाणार आहेत, त्यातला खाली पडलेला पाला तरी आपल्याला मिळेल म्हणून ही समर्थन करायला लागल्यात, हे लक्षात घ्या. आणि त्यात आपला बळी जाणार आहे टक्केवारीसाठी. त्यातलं काहीतरी आपल्याला मिळतंय काय म्हणून मुख्यमंत्र्याला खुश करण्यासाठी आणि कुणाला तरी खुश करण्यासाठी, जो कोणी ठेकेदार येईल त्याच्याकडनं काही हप्ते घेण्यासाठी, यासाठी काही लोक या गोष्टीचं समर्थन करायला येणार आहेत. ते काही विकास पुरुष काही नाही आहे. आमचं म्हणणं आहे खरोखरच याची गरज आहे का? खरोखरच जर गरज असती तर गेल्या पुढच्या मग त्यांचा एक मुद्दा आहे, पुढच्या 20 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आम्ही रस्ता करतोय. कारण मी म्हटलं शक्तीपीठ महामार्गाच्या समांतर असणारा जो काही नागपूर रत्नागिरी कोल्हापूरपर्यंतचा भाग आहे तो समांतर आहे. मग तो रस्ता आत्ताच बांधून पूर्ण झालेला आहे आणि त्या रस्त्यावर 60 किलोमीटरला एक टोल आहे. त्या टोलवरनं दररोज त्यांना 40 लाख रुपये टोल वसुली व्हायला पाहिजे होती, पण प्रत्यक्षामध्ये 8 ते 9 लाख रुपये वसुली होते. म्हणजे याचा अर्थ काय, तो रस्ता क्षमतेच्या 25% वापरला जातो. एवढी वर्दळ त्याच्यावर विरळ आहे. तुम्ही बघितलं असेल पंढरपूरला जाताना कधी ट्रॅफिक जाम झाले काय? कधीच नाही. अक्कलकोटला जाताना किंवा ह्याला आपल्या तुळजापूरला जाताना अगदी नवरात्रीला सुद्धा ट्रॅफिक जाम होत नाही. मग नवीन रस्ता कशाला पाहिजे? आणि हा रस्ता त्याच्या शेजारी झाला, समजा आपण तर होऊन देणारच नाही, पण समजा त्यांनी केलाच तर काय होणार आहे? 4.5 लाख ह्या रस्त्याला गोळा होणार, 4.5 लाख त्या रस्त्याला गोळा होणार. दोन्ही रस्ते बोंबलत तोट्यात आणि महाराष्ट्र जनतेवर 1 लाख कोटी रुपयाचं वर आणि डोक्यावर कर्ज. आधीच 9 लाख कोटीचं कर्ज आहेच महाराष्ट्रावर. म्हणजे 10 लाख करायचं आहे काय? 12 लाख कोटी कर्ज करायचं आहे काय? आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला भरायला लागणार. यांचं काय हो? हे यांच्या झोळ्या घेऊन निघून जातील 2029ला. उद्या फेडायला लागणार आहे आपल्याला ते. त्यामुळं आमचा याला विरोध आहे. म्हणजे पूर्णपणे अव्यवहार्य असणारा हा रस्ता आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.